Hello student, today in this video we are going to learn a new topic from standard 10 class and subject English unit 3.2 and the name of the topic is the fall of Troy. The fall of Troy म्हणजेच काय म्हणून आपण एक नवीन कथा आपण एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या कथाचं नाव आहे द फॉल ऑफ ट्रॉय. म्हणजे काय की जो ट्रॉय हे काय आहे एका देशाचं नाव आहे. द फॉल ऑफ ट्रॉय म्हणजे की ट्रॉय देशाचं पतन हे कशा प्रकारे झालं आहे त्याच्या संदर्भाची एक सुंदरशी गोष्ट आपण या पाठाच्या दरम्यान आपण पाहणार आहोत. इंट्रोडक्शन माध्यमातून आपण बघा इथे पाहणार आहोत की दिलं की इंट्रोडक्शन आहे की जो ट्रॉय हा एक काय आहे देश आहे जो कशा प्रकारे समृद्ध होता आर्थिकदृष्ट्या आणि त्याचप्रकारे जो शेतीच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे भरपूरता होती त्याच्यामध्ये, परंतु कशा प्रकारे त्या देशाचं हे पतन झालं त्याला कारणीभूत कोण आहे आणि कशा प्रकारे त्याचा जो अहंकार आहे त्याचं जो श्रीमंती आहे कशी सगळी धुळीच मिळाली गेली त्याच्याबद्दलची एक छोटीशी गोष्ट मुलांना इथे आपण पाहणार आहोत आणि ही तुम्हाला ऐकायला देखील छान वाटणार आहे. तर आपण पाहणार की इंट्रोडक्शनमध्ये काय दिलं की दिस स्टोरी इज अबाउट द किंगडम ऑफ द ट्रॉय. की ही जी स्टोरी आहे एखाद्या राज्य ट्रॉय जो राज्य आहे त्याच्याबद्दलची आहे. The city of Troy was rich and people living there were very happy and protected, but due to the addiction of the Helen by the prince of the Troy, the Greeks fought a very long battle with them, the finally defeating them by playing a tree. जे ट्रॉय जे हे राज्य होतं हे खूप श्रीमंत होतं, ते धनधान्याने भरपूर होतं. पीपल तिथे एक मोठ्या आनंदाने आणि खूप हॅपीली आनंददायी ते वातावरणमध्ये ते राहत होते. इट्स वेअर व्हेरी हॅपी म्हणजे ते खूप खुश होते अँड ते प्रोटेक्टेड. इथे त्यांनी एक मोठी जी भिंत बांधली होती ती भिंत ते त्यांना प्रोटेक्ट करणारी होती. परंतु असं काही एखादी गोष्ट घडली की ॲडिक्शन ऑफ हेलन बाय द प्रिन्सेस की जे हेलन नावाची जी प्रिन्सेस होते त्याने जो ट्रॉय जो राजा होता त्यांनी ती पळून आणली होती. द ग्रीक फाईट अ व्हेरी लॉंग बॅटल आणि जो ग्रीकचा जो राजा होता त्यांच्यामधलं जे युद्ध चाललं होतं ते बऱ्याच काळापर्यंत म्हणजे जवळजवळ 10 वर्षापर्यंत हे युद्ध चाललेलं होतं विथ देम. द फायनली डिफिटिंग देम बाय प्लेइंग अ ट्रिक आणि शेवटी काय झालं की ते एका ट्रिक किंवा एका युक्तीने ते काय केले आहेत जिंकलेले आहेत किंवा त्यांनी ते मिळवलेलं आहे. तर अशा प्रकारची जी सविस्तर जी गोष्ट आहे ती आपण या पाठाच्या दरम्यान एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आता आपण सुरुवात करणार आहोत. जो आपला पार्ट 1 आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. इथे बघा इथे दिलेलं आहे हे ट्रॉय जे आहे ते राज्य इथे दिलं आहे. इथे दिलं झालं की ट्रॉय ऑर इलियम वॉज अ रिच ट्रॅडिक सिटी इन एशिया मिनियर. की ट्रॉय ऑर इलियम म्हणजे काय की जो ट्रॉय आहे की तो कसा आहे की जो एशियन मिनियरमधला एक श्रीमंत असा एक देश आहे. कोणता आहे जो ट्रॉय इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे तो कसा आहे एक श्रीमंत ट्रेडिंग आहे की एक प्रकारचा ते श्रीमंत असा तो देश आहे एशियामधला. इट वॉज वेल सेटेड आणि तो एकदम सुंदरतेने तो नटलेला आहे. वेल सेटेड म्हणजे तो सगळ्या गोष्टींनी संपन्न होता. बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर कमर्सेस म्हणजे तो आर्थिकदृष्ट्या देखील होता आणि शेतीविषयकच्या देखील दृष्टिकोनातून शेतीचे जे बद्धान्यात आणत आहेत त्याच्या दृष्टिकोनातून देखील तो संपन्न असा परिपूर्ण जो देश होता जो आर्थिकदृष्ट्या होता आणि शेतीच्या दृष्टिकोनातून देखील होता तो संपन्न असा पूर्ण जो देश होता. बघा तिथे दिलेला आहे जसं अशा प्रकारे तो संपन्न देश आहे. ते व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटरेड अँड फिल्टरेड की त्याच्यातले जे पाण्याचे जे प्रवाह होते ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये होते भरपूर प्रमाणामध्ये. विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टिलाइड फील्ड जे शेती धान्य आहे की जे शेतीविषयक आहे की जे शेती आहेत ती भरपूर प्रमाणामध्ये देखील तिथे उपज होत होती. तिथे बीज छान प्रकारे तिथे पीक देखील निर्माण होतं. तिथे सुंदर वाहतं जे पाणी होतं तिथे पाण्याची देखील कमतरता नव्हती आणि अशा प्रकारे संपूर्ण गोष्टीने तो भरलेला असा सुंदर आणि असा श्रीमंत जो देश होता त्या देशाबद्दलचं जे ट्रॉय जो देश आहे त्याच्याबद्दलचं इथे वर्णन बघा अशा चित्रप्रकार दिसत आहे की द कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मेडो की जे कॅटल आहे की जे जे जनावर आहेत त्यांना खाण्यासाठी देखील अत्यंत उत्तम दर्जाचं जे ग्रास आहे किंवा जे आपण गवत आहे ते त्यांना खायला मिळत आहे. वाईल शी फेड ऑन द स्लोप्स ऑफ द नील आणि ते उंच डोंगरावरती कुरणावरती देखील अशा छान प्रकारे त्यांना देखील सगळ्या गोष्टीची तिथे संपन्नता होती. राउंड दॅट सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी की त्यांनी एक अशा प्रकारची उंच भव्य इमारत भिंत बांधलेली होती की ज्याच्याकडून कोणताही जो शत्रू आहे तो आतमध्ये एंटर करू शकत नव्हता की जो समुद्राच्या मार्गावर होता. बघा
बघा त्यांनी सांगितलं एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी, की सो दॅट नो एनिमी, की अशा प्रकारची त्यांनी एक शहर मजबूत बांधलं होतं आणि एक छान उंच अशी जी समुद्राच्या ठिकाणी ती भिंत बांधली होती की जिथून कोणताही जो शत्रू आहे तो अटॅक करू शकत नाही. अशा प्रकारे एक उंच आणि सुंदर असं प्रकारे बघा इथे तुम्हाला ही उंच अशी इमारत इथे दिसत आहे. द वॉल वॉज अ ब्रॉड दॅट द पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट, की ही जी भिंत होती त्यावर ब्रॉड ती खूप अशी अरुंद होती, की द वॉल वॉज सो ब्रॉड. ब्रॉड म्हणजे काय, अरुंद आहे. द पीपल कुड स्टँड अँड सिट, तिथे लोक उभे राहायचे, तिथे लोक चालायचे, अँड वॉक ऑन इट, आणि त्याच्यावर लोक चालायचे सुद्धा. दॅट पीपल कुड स्टँड, तिथे लोक उभं राहू शकत होते, अँड सीट, तिथे लोक बसू पण शकत होते, आणि तिथे लोक चालू देखील शकत होते. अशा प्रकारची एक भव्य त्यांनी काय बांधली होती, जी एक वॉल अशा प्रकारे बांधली होती की जेणेकरून कोणताही शत्रू आतमध्ये येऊ शकत नाही, या दृष्टिकोनातून त्यांनी बांधलेली होती. द ग्रेट गेट स्टूड ओपन, आता जे गेट होतं त्याचं एक खूप मोठं गेट होतं, ते नेहमी ओपन ठेवलं होतं. अँड पीपल कुड गो टू द सी शोर, आणि जे तिथे जे लोक आहेत तिथे समुद्राच्या किनारी तिथे बाहेर आउटसाईडला जायचे, अँड कम ॲज द प्लेस, आणि तिथे ते आत बाहेर जाण्यासाठी एक मोठं जे भव्य दिव्य जे गेट आहे ते गेट देखील वाढलं होतं, की जिथे समुद्राच्या किनाऱ्याला तिथे जाण्यासाठी आणि पुन्हा आतमध्ये येण्यासाठी अशा प्रकारे गेट बांधलेलं होतं. चला इथपर्यंत कळालं, आपण पुढे जाणार. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट वुड बी क्लोज, परंतु ज्यावेळेस युद्धजनक परिस्थिती निर्माण व्हायची त्यावेळेस हे मात्र गेट बंद व्हायचं. बट टाइम ऑफ वॉर, वॉर म्हणजे काय, युद्ध असायचं. गेट वुड बी क्लोज, जे त्यावेळेस ते बंद केलं जाईल. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस, आणि अशा वेळेस जी सिटी आहे ती अधिकच कार्यक्षम असायची आणि दक्षतेने राहण्याचं काम करायचे. बघा तर अशा प्रकारे जी भव्य इमारत गेट आहे तिथे बघा तुम्हाला दिसत आहे. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, आणि हे सर्व दृष्टिकोनातून हे सुरक्षित होतं, जेणेकरून हल्ला करू शकत नाही. प्रोटेक्ट बाय द वॉल, आणि जी भिंत आहे ती काय करायची, आता आम्हाला त्यांना प्रोटेक्ट करायची, संरक्षण द्यायची. सराउंडेड ॲज वेल द हिल्स बिहाइंड इट, आणि अशा प्रकारे ती पूर्णपणे ती वेढलेली होती आणि ती त्यांना या उंच टेकडीद्वारे ती काय करायची की संरक्षण देण्याचं देखील अशा प्रकारे ती काम करायची. बघा एवढं अशा मोठ्या प्रकारची ती भिंत तुम्ही इथे पाहू शकता. बघा तो इट वॉज अ स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड सिटी ॲट वॉल्स अँड स्ट्रॉंगली डिफेंड बाय इट्स ब्रेव्हर सोल्जर. बघा आता त्यांनी सांगितले की तो इट वॉज स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड, की अतिशय कणखरपणे खंबीरपणे ही जी वॉल आहे ती काय करायची, त्यांना प्रोटेक्ट करायची, त्यांना संरक्षण द्यायची. इट वॉल्स अँड द स्ट्रॉंगली डिफेंड, आणि ती अशा प्रकारे ती जी शूरतेने ती एक प्रकारे बचाव कार्य करण्याचा प्रयत्न करायची. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेरेड वॉज अगेन्स्ट ट्रोजन्स बिकॉज पॅरिस अँड प्रिन्स ऑफ द ट्रॉय. आता इथे एक मोठी गोष्ट घडली की सगळं काही व्यवस्थित चालू आहे, सगळ्या काही गोष्टी चांगल्या पद्धतीने आहेत, सगळं वातावरण कसं आनंदी आहे, खेळकर आहे, आनंदी वातावरणामध्ये. परंतु इथे जे आहे जे काही राजे मिळून काय करत आहे, ट्रॉय जो राजा आहे त्याच्या राज्यावरती हमला करण्याचा किंवा लढाई करण्याचा जो बेत आणत आहे. बट ऑल द किंग्स म्हणजे काय, जे सर्व राजे मिळून अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड, आणि जे ग्रीकचे जे हिरो आहेत हॅड डिक्लेअर्ड वॉज अगेन्स्ट ट्रोजन्स. बघा त्यांनी सांगितलं आहे, काय सांगितले की सगळे राजे आणि जो ग्रीकचा जे हिरो आहे त्यांनी सगळ्यांनी डिक्लेअर केलं आहे. काय डिक्लेअर केलं आहे की आपण काय करायचं आहे, ट्रोजन राजाविरुद्ध अगेन्स्ट ट्रोजन आपण युद्ध करायचं आहे. बिकॉज पॅरिस प्रिन्सेस ऑफ ट्रॉय, कारण जी त्याची जी राणी होती ती कुठे होती, ट्रॉयच्या या राजधानीमध्ये होती, आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे जाऊन त्यांना लढाई करून तिला तिथून घेऊन यायचं होतं. बिकॉज जो पॅरिसचा जो राजा आहे त्याचा जे प्रिन्स ऑफ ट्रॉय की त्याची राणी तिथे होती. हॅड पर्स्युडेड हेलेन वाईफ ऑफ ग्रीक किंग मेरिलियस टू इलव्ह विथ हिम. आता अशा प्रकारे त्यांनी तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. पर्स्युडेड म्हणजे याचा अर्थ काय आहे, मन वळवणे. वाईफ कुणाची, जी ग्रीक राजाची जी राणी तिची बायको होती, किंग मेरिलियस टू इलव्ह विथ. तर अशा प्रकारे बघायचं दिलं आहे की द ग्रेट किंग्स मेरिलियस टू इलव्ह विथ. इलव्हचा अर्थ काय, चोरून पळून जाईल. तर अशा प्रकारे तो तिला चोरून पळून घेऊन गेलेला होता आणि तिथून तिला आणायचं होतं, त्याच्यासाठी ही लढाई चाललेली होती. द ग्रीक्स वॉन्ट टू टेक ए रिवेंज, आणि मग तो ग्रीक जो राजा होता त्याला काय करायचं होतं, बदला घ्यायचा होता. रिवेंजचा अर्थ काय आहे, प्रतिशोध घेणे, बदला घेणे. द ग्रीक वॉन्ट म्हणजे त्याची इच्छा होती. जो ग्रीकचा जो राजा होता त्याचे जे ग्रीक होते त्यांची इच्छा होती की काय करायचं आहे की मला या गोष्टीचा काय घ्यायचा आहे, बदला घ्यायचा आहे. दे सेड टू द ट्रॉय अँड लेट सेज टू द सिटी, आणि अशामुळे त्यांनी जो
ट्रॉय जी सिटी आहे, जे शहर आहे, त्या सिटीला सैन्यांचा अशा प्रकारे मोठा विळखा दिला, एक वेढा दिला आणि त्यामुळे त्यांना काय केलं आहे की त्यांना बंदीमध्ये टाकलेलं आहे. की सेजचा अर्थ काय आहे, वेढा देणे आहे. द ट्रोजन्स टू फाईट हार्ड अँड द सेज कंटिन्यू फॉर 10 years ago. आणि अशा प्रकारे जे ग्रीक आहे आणि जे ट्रोजन आहे यांच्यामध्ये जवळजवळ 10 वर्षाचा जो युद्ध काळाचा हा प्रसंग हा चालू होता. 10 वर्ष हे युद्ध चालू होतं. तर ट्रोजन्स टू, आणि ट्रोजन्स टू म्हणजे ते सुद्धा, ट्रोजन्स सुद्धा, TOO म्हणजे काय, सुद्धा. ट्रोजन्स सुद्धा फाईट म्हणजे काय करणे, लढाई करणे. फाईट म्हणजे मारामारी नाही, फाईट म्हणजे काय आहे, लढाई करणे. हार्ड अँड द सेज कंटिन्यू, आणि अशा प्रकारे सैन्याचा वेळा देऊन सुद्धा त्यांनी 10 वर्ष हे युद्ध हे सतत कंटिन्यू चालू राहिलं. द ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. आता इथे काय घडलेलं आहे की ग्रेट हिरो, की जे चांगले जे ग्रेट हिरो होते, की जे शूरवीर योद्धे होते, ते दोन्ही साईडचे मारले गेले होते. कोणते, जे ग्रीकचे होते आणि ज्याप्रमाणे जे ट्रॉय राज्याचे होते, या दोन्ही साईडचे जे मोठे शूरवीर योद्धा होते ते मारले गेले. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड म्हणजे दोन्हीकडचे जे हिरो आहेत ते किल इन द कोर्स ऑफ द वॉर, आणि ह्या युद्धामध्ये, वॉर म्हणजे काय, युद्धामध्ये ते मारले गेले. पॅरिस वॉज ऑल्सो इव्हेंटली किल ड्युरिंग द फायटिंग, आणि जो पॅरिस होता तो सुद्धा या युद्धामध्ये काय झाला आहे, मारला गेला आहे किंवा त्याच्यामध्ये देखील त्याचा मृत्यू झालेला आहे. हे जे कंटिन्यू युद्ध चाललं, या युद्धामध्ये जो पॅरिसचा जो राजा आहे तो देखील काय केलं, किल ड्युरिंग फायटिंग, आणि या युद्धामध्ये जेव्हा चालू होतं त्या युद्धामध्ये तो मारला गेला आहे. पुढे काय झालं तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल ना, चला आता आपण बघावं. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. आता त्यांनी ट्रोजन्स वेअर टायर्ड, ट्रोजन्स काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत की जो गेट आहे शट अप इन देअर सिटी, तर त्याच्या सिटीला बंद, त्या शहराला बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन, की जेणेकरून काय करत आहेत की जे ग्रीक्स आहेत ते पुन्हा ते त्यांच्या घरी निघून जावा, याच्यासाठी त्याचं काय करत आहे, प्रयत्न करते. कारण ही अशा प्रकारे 10 वर्ष ही लढाई चालू आहे. बट द फाईट कंटिन्यू, परंतु हे युद्ध हे सतत चालूच राहिलं आहे, त्याच्यामध्ये कधीही खंड पडला नाही आणि 10 वर्ष युद्ध चालू राहिले. आता आपला जो पार्ट 2 आहे त्याच्याकडे आपण बघा पाहणार आहोत. पार्ट 2 मध्ये काय, कनिंग ओडिसेस थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन विक्ट्री. आता इथे कनिंग म्हणजे काय, जो धूर्त आहे, जो दृष्ट आहे, तो ओडिसेस काय आहे, एक नाव आहे, जो काय आहे तो ग्रीक देशामधला आहे. थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन विक्ट्री, की आपल्याला जे युद्ध जिंकण्यासाठी त्याने एक धूर्त विचार मनामध्ये आणला. मग तो विचार कोणता आहे बघा, त्यांनी सांगितलंय की ही लॉंग विथ हिज मॅन मेड अ प्लॅन ऑफ बिल्डिंग अ हग हॉर्स ऑफ वूड. आता त्याने एक असा प्लॅन तयार केला की त्या प्लॅनमध्ये असा विचार केला की एक माणसाचा एक मोठा जो आकाराचा जो घोडा आहे, अलॉंग विथ हिज मॅन मेड, की माणसाकडून त्यांनी काय बनवून घेतला की प्लॅन ऑफ बिल्डिंग अ हग हॉर्स ऑफ वूड, की एक जो बिल्डिंगच्या उंचपर्यंतचा जो घोडा आहे, जो एक लाकडी घोडा आहे बघा, अशा प्रकारचा त्याने तो तयार केलेला आहे. इट वॉज मेड बाय स्किलफुल इंजिनियर, आणि त्याने तो इतका अतिशय कल्पकतेने आणि एक इंजिनियरच्या मदतीने, ज्याला आपण म्हणतो इंजिनियर म्हणजे जो अभियांत्रिकी आहे त्याच्या मदतीने इट वॉज तो बनवलेला होता. अँड द ग्रेटेस्ट हॉर्सेस इज मेलिनियस आहे, आणि त्याच्यामध्ये जे हिरोज होते ते मेलिनियस कोणते होते, द ग्रेटेस्ट म्हणजे जे महान हिरोज तर मेनेलियस, अँड तो स्वतः जो होता ओडियस तो देखील त्याच्यामध्ये बसणार होता. ओडियस हिमसेल्फ एंटर द हॉर्स अँड वेटेड देअर, आणि अशा प्रकारे जो मेलिनियस आणि जो ओडियस आहे तो स्वतः देखील त्या घोड्यामध्ये एंटर करत होता, म्हणजे त्या घोड्यामध्ये तो, त्या जो लाकडाचा जो घोडा आहे त्याच्यामध्ये तो बसलेला होता. आता नेक्स्ट काय आहे, दॅट इव्हनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल अवे इन देअर शिप. आता बघा त्या रात्री काय झालं, इव्हनिंग म्हणजे रात्री बघा त्यांनी दिलं आहे, दॅट इव्हनिंग द ग्रीक्स बर्न. मग त्यांनी काय केलं आहे की त्या रात्री जे ग्रीक लोक होते त्या ग्रीक लोकांनी बर्न देअर टेन्ट्स म्हणजे त्यांनी त्यांचे तंबू जाळून टाकले. टेन्ट्स म्हणजे काय, तंबू, बर्न म्हणजे जाळणे. अँड सेल्ड अवे इन देअर शिप, आणि त्यांचे जो शिप आहे त्या शिपला देखील काय केलं आहे, वळवून घेतलं आहे. अँड शिप बट दे डिड नॉट गो व्हेरी फार, परंतु ते फार दूर गेलेले नव्हते. बघा त्यांनी सांगितले बट दे डिड नॉट गो फार, व्हेरी फार, फार म्हणजे अंतर, फारचा मिनिंग काय आहे, अंतर आहे, परंतु ते फार दूर गेले नव्हते. त्यांनी काय केलं आहे, त्यांनी त्यांचे तंबू जाळले, टेंट्स अँड द सेल अवे इन देअर शिप, आणि त्यांचे जे शिप्स आहेत त्यांच्या शिपला जो वेढा दिला होता तो त्यांनी सोडवला, त्यांचे शिप वळवले, आणि ते परंतु फार दूरपर्यंत ते जावले नाही, तिथे ते थांबलेले होते. परंतु आता काय झालं आहे बघा, इथे दिलं आहे
एक सुंदर अशी तुम्हाला कथा ऐकायला मिळत आहे आणि तुम्ही बघत आहात की आता पुढे काय होणार आहे याची उत्सुकता दाखवणारी ही जी कथा आहे, आपला जो पाठ आहे त्याच्या गोष्ट आहे ती आपण ऐकत आहोत. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू पर्सुडेट दॅट द ट्रोजन्स टू द ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. आता शेवटी केवळ एक मनुष्य तिथे त्यांनी पाठीमागे ठेवला होता की जेणेकरून जे ट्रोजन लोक आहेत त्यांचं मन वळवण्यासाठी की कशा प्रकारे काय वृत्तांत झाला आहे त्याला सांगण्यासाठी. बघा, ओनली वन मॅन वॉज लेफ्ट, परंतु एक मनुष्य हा बाहेर राहिला बिहाइंडच्या पलीकडे टू पर्स्युडेट म्हणजे काय, मन वळवणे. दे ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी, त्यांच्या सिटीमध्ये तो घोडा घेऊन जाण्यासाठी आणि त्या लोकांचं मन वळवण्यासाठी केवळ एक मनुष्य मात्र बाहेर थांबला किंवा त्यांच्या जवळ लावला. बाकीचे सगळे जे ग्रीक होते ते सर्व ग्रीक लोक निघून गेलेले आहेत. बघा, इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत सगळेजण काय करत आहेत, निघून जात आहेत. दिसलंय तुम्हाला. नेक्स्ट डे वेन द ट्रोजन्स वेकअप टू फाईट. आता ते रात्री त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, रात्री त्यांनी त्यांचे तंबू वगैरे जाळले, त्यांनी त्यांचे शिप वळवले आणि त्याचप्रमाणे ते फार दूर निघून गेले. आता त्यांना जे सकाळी जेव्हा ट्रोजन उठतात आणि बघतात तर त्यांना काय दिसतंय बघा. नेक्स्ट डे वेन द ट्रोजन्स वोकअप टू द फाईट, आणि जेव्हा ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठले फाईट करण्यासाठी, दे सॉ, त्यांनी पाहिलं, काय पाहिलं, दॅट द ग्रीक्स हॅड लेफ्ट द बॅटल फील्ड. आणि त्यांनी बघितलं की ते ग्रीक लोक त्यांना कुठेही त्यांना दिसलेले नाही, ते सोडून गेलेले असं त्यांना दिसले की तिथे त्यांचं कोणतेही गोष्ट तिथे त्यांना आढळली नाही, ते तिथून निघून गेलेत असं त्यांनी तिथे पाहिले. दे वेअर ओव्हर जॉय. आता त्यांना फारच आनंद झाला की अरे आपण इथे लढाईसाठी उठलेलो आहेत, आपल्याला आता युद्ध करायचं या दृष्टिकोनातून ते सकाळी उठले, परंतु तिथे त्यांना ते आढळले नाही. त्यांचे शिप, त्यांचे टेंट सगळे जळाले होते आणि त्यांना असं वाटलं की यांनी आता हार मानलेले आहेत, ते वैतागले आहेत, कंटाळले आहेत आणि म्हणून ते आता युद्धाला सोडून कंटाळून निघून गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना प्रत्यक्ष खूप आनंद झालेला आहे, ते जल्लोष करत आहेत. दे वेअर ओव्हर जॉय. आपल्याला त्याला आनंद होणे आणि जास्त आनंद होणे म्हणजे त्याला काय बोलणार, ओव्हर जॉय. आणि ते सगळे अतिशय प्रचंड खुश झाले, त्यांना खूप आनंद झाला. इट्स पीस ॲट लास्ट. आणि आता त्यांना जरा शांती मिळाली की आता त्यांना दीर्घ श्वास घेतला, त्यांना शांती मिळाली. दे क्राईड, आणि ते रडले का, तर ही सतत चालणारी जी 10 वर्ष जे चालणारं जे बॅटल आहे, जे युद्ध आहे ते करत होते, परंतु त्या दिवशी त्यांना वाटलं की आता ते निघून गेलेत आणि ते ओव्हरजॉय झाले. बघा, म्हणजे अति आनंदित झाले. ॲज दे वेअर वंडरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बुल्ड अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. आता जेव्हा ते त्या किनाऱ्यावरती आले तेव्हा त्यांना तर कळालं की जे ग्रीक लोक आहेत ते तर सगळे निघून गेले, त्यांचा तंबू जळाला, त्याचे शिप्स नाही, त्याची कोणती गोष्ट नाही आणि ते लोकही तिथे नाही आहेत. मग त्या गोष्टीचा त्यांना आनंद झाला. परंतु ते जेव्हा लढाईसाठी बाहेर आले तेव्हा त्यांनी काय पाहिलं की एक मोठा जो लाकडी घोडा आहे, तो घोडा, एवढा मोठा घोडा कोणी बनवला आणि तो इथे का टाकलेला आहे, इथे का ठेवला, इथे त्याला कोणी आणलं आहे, कोणी बनवलं आहे, असे खूप सारे प्रश्न त्यांच्या मनात आले. म्हणून ते दे वेअर वंडरिंग अँड हाऊ, म्हणजे त्यांना ते आश्चर्यचकित झाले. द हॉर्स हॅड बीन बुल्ड, कोणी बांधला असेल, अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड, आणि याला मागे ठेवून का बरं हे लोक गेले असतील, असे सर्व प्रश्न त्यांच्या मनामध्ये घोळत राहिले आणि ते विचारत राहिले. ते फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टायड टुगेदर, आणि त्यांना एक जो ग्रीक व्यक्ती आहे तो त्यांना तिथे दिसला की आणि तो टायड टुगेदर, आणि तो काय झाला की तिथे त्यांना सापडलेला आहे.